करतोय। आजच्या या सभेच्या निमित्तानं भाऊ समोरच्या बाजूला सिद्धार्थाच्या साधी सभा या ठिकाणी संपन्न होते आणि या सभेच्या निमित्तानं आलेल्या मध्ये 2-3 उमेदवार होते, परंतु एकही उमेदवार निवडून आलेला नाही। एवढं 5-6 हजार मताचं गाव आणि म्हणून कोपाडेकरांनी ती चूक दुरुस्त करायची ठरवली। शैलेश चव्हाण असेल, महेश चव्हाण असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, शिवाजीराव असतील, दादासाहेब असतील, सगळे सहकारी पेटून उठलेत आणि कोपाडेचं नाव या कराड तालुक्यामध्ये राखण्यासाठी शैलेश चव्हाणच्या मंडळीचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आणि आता कुठलं भविष्य बघायची गरज नाही। कोपाडेकरांनी ठरवलं या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि आपले उमेदवार ताकदीने निवडून द्यायचे। मला तुम्हाला सांगायचं, एक कमळाचं बटन दाबलं, या ठिकाणी आमदारकीला परिवर्तन केलं। एका वर्षामध्ये 1000 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करू शकलो। या कोपाडे गावामध्ये मनोदादांच्या रूपाने सर आणि शैलेशच्या एका पत्रावर ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊनी 50 लाख रुपयाची कामं एका मिनिटामध्ये मंजूर। आपण विकासाचं राजकारण करूया। या ठिकाणी तुम्हाला या भागामध्ये सरकार केंद्रामध्ये भाजपचं आहे, राज्यामध्ये भाजपचं आहे, येणारी जिल्हा परिषद ही सुद्धा भाजपची होणार आहे। या ठिकाणी भाऊंचा आभार मानतो की खऱ्या अर्थानं आजपासून कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीचं चैतन्य आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। आज शैलेश काकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाऊंचा पण लाडका आहे, धैर्यशील दादांचा पण लाडका आहे, माझा पण लाडका आहे आणि जनतेचा पण लाडका आहे असा हा आपला उमेदवार आहे। कधी कुणाला पलीकडे सर नाही म्हणणार, पण सर्वसामान्यांच्या कामासाठी कायम तत्पर असणं आणि या भूमिकेतूनच खरं तर बाकीच्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी शैलेश काकाला उमेदवार म्हणून पसंती दिली आणि त्याच्या पाठीशी ताकदीनं सर्वजण उभे राहिला। खरं तर आज कोपर्डे या गावचं मतदान जवळपास 6,000 मतदान आहे आणि या गावाला संधी मिळणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं त्या सर्व मंडळींनी बैठक घेतली आणि आम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी द्या, आम्ही आमच्यात एकी करतो आणि अशा माध्यमातून या ठिकाणी हे नेतृत्व पुढे आलं। परंतु काही मंडळींनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आता कांगावा सुरू केला की आमच्यावर अन्याय झाला। आता मी कराड उत्तरचा आमदार आहे, माझ्याकडे तरी एकदा पण तिकीट मागितले नाही। तर मी भाऊसने विचारलं, तुमच्याकडे कधी इतकं तिकीट मागितले का? तर म्हणले एकदम सुरुवातीला, नंतरच्या काळात असं ऐकायला मिळालं की फडणवीस साहेब डायरेक्ट हेलिकॉप्टरनं त्यांना तिकीट घेऊन येणार। ही असली भाषा आणि तिथं तुकारामजी नरवडे आहेत, ते माझ्याकडे एकदा आले, म्हटले इथं विनाकारण आपल्या पक्षातल्या पक्षात कुठं धुसफूस नको। तर मी जरा त्यांच्याशी बोलून घेतो, म्हटलं बिनधास्त बोलून घ्या, माझं काय म्हणणं नाही, आपल्याला या ठिकाणी सगळ्याला सामावून पुढे जायचं आहे। तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे प्रस्ताव दिला की कोपर्डे हवेली गटातून माझ्या मिसेस उभ्या राहतील, मसूर गटातून मी स्वतः उभा राहील, इकडं सैदापूर गाणात मी सांगितले सदस्य उभे करावे लागतील। मग आता तुकारामला म्हटलं मी परत तिकडं कराड उत्तरमध्ये यायची गरजच राहणार नाही। ते अशा पद्धतीनं आता सुद्धा सभेत चाललंय की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जरी उद्या जिल्हा परिषदची सत्ता आणायची म्हटलं तर माझ्याशिवाय सत्ताच होऊ शकत नाही। मी ठरवणार की कुठला अध्यक्ष बनवायचा, कराड तालुक्यात सभापती मी ठरवणार कुठला अध्यक्ष बनवायचा। अहो पक्ष एकदा लेबल काढलं की तुम्हाला आता कळत असेल काय परिस्थिती असते। 3 नंबरदार ह्यासाठी सुद्धा धडपड करावी लागेल, ही परिस्थिती आहे। पहिले 50 लाख रुपये मंजूर करून देईल आणि या भागाच्या गावच्या हा प्रश्न आपण मागे लावू आणि जो प्रश्न शैलेश झाला, आपण जो प्रश्न सांगितला, जो विषय सांगितला, त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ। आज सांगायला आनंद होतो, एका बाजूला पाण्याचे प्रश्न सुटतायत आणि दुसऱ्या बाजूला गाव खेड्याचा विकास करणारं ग्राम विकास खातं माझ्याकडे आहे।
माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक, एका शेतकऱ्याचं पोरग भारतीय जनता पक्षामध्ये गेलं. भारतीय जनता पक्षाने मला न्याय दिला, या मातीला न्याय दिला. आणि आपण पाहतोय की राज्याचा ग्राम विकास खाता आज माझ्याकडे. आता ज्या निवडणुका होतात, या निवडणुका जिल्हा परिषदेच्या आहेत, या निवडणुका पंचायत समितीच्या आहेत आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील. आणि ग्राम विकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, ग्राम विकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, पंचायत समिती पण येते आणि ग्रामपंचायत पण येते. या तिन्ही संस्थांमध्ये कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं, या तिन्ही संस्थेमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं तर ते ग्राम विकास खात्याकडूनच करायला लागतं. तेव्हा मी या ठिकाणी आले. अगदी इंदिरा साहेबांच्या पासूनचे माझे खूप जवळचे संबंध या गावाशी आहेत, या सगळ्या परिसराशी आहेत. कराड उत्तर मतदारसंघाला सातत्याने या मतदारसंघाच्या विकास कामाची आम्ही भूमिका घेतली. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही 2-2 कोटीची कामं मंजूर केली. पण मी आज आपल्याला सांगतो, मी ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा इथं आलो, तेव्हा माझ्या समोरच्या जिल्हा परिषदेला उभे राहिलेल्या उमेदवारांना माझा सवाल आहे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येणारच नाही, पण जर चुकून आलाच तर विकास कामाला पैसे कोणाला लागणार आहे? कुणाकडे जाणार पैसे मागायला? कुठं जाणार? काय सांगणार? दिल्लीपासून, महाराष्ट्रात, मुंबईपासून, साताऱ्यापासून सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमच्या पुढे उभा आहे. आणि मला आठवतं, मागच्या वेळी जिल्हा परिषदेची निवडणूक चालू होती आणि करवली मध्ये शेवटच्या प्रचार सभेच्या निमित्तानं निवासदारासाठी मतं मागायला मी आलो होतो. आणि निवासदादा त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झाले. पण त्यांनी या मतदारसंघामध्ये ताकदीनं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. कार्यकर्त्याचा संच जपला, वाढवला. आणि असं असताना आम्ही सगळेजण एका बाजूला भारतीय जनता पक्षासोबत काम करत होतो आणि निवासदादा निष्ठेनं काँग्रेस पक्षासोबत काम करत होते. मनापासूनची त्यांची भावना आमच्या सोबत असायची. परंतु ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षासोबत राहण्याची भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली. तो दादा, आपण कुठेही असला तरी आमचं तुमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं आणि तुमचंही आमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं. अगदी कसलीही अडचण आली तरी एकमेकांच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण केलं. आणि म्हणूनच आज ज्या लोकांनी आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी मदत केली, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्या कोपर्डे हवेली गावाचं ऋण माझ्यावर आहेत ही सातत्यानं भावना आपण ठेवली. आणि आज त्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण शैलेश दादा असेल, आमचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार असतील, या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला. आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय संपतरावजी इंगवले, सन्माननीय हिंदकेसरी पैलवान